राजकारणामध्ये मतभिन्नता असू शकते असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं, तर राजकारणात व्यक्तिगत द्वेष सूड असता कामा नये। संविधानामध्ये डावे उजवे असं काही नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात। कडवे डावे म्हणजे काय? जनसुरक्षा कायद्यावरून ठाकरेंनी वक्तव्य केलं। दहशतवादी देशद्रोही विरोधी कायद्याला पाठिंबा आहे असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर भाजपने देशाला कधीही कोणते विचार दिले नाही असं म्हणत ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर देखील हल्लाबोल केला। मंत्र्यांच्या घरी रोकड्याची बॅग दिसली, समज देऊन सोडलं असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार प्रहार केलाय। राजकारणामध्ये मतभेद आहे ना, मतभेद म्हणण्यापेक्षा मी त्याला मतभिन्नता म्हणतो। मतभिन्नता असू शकते। कडवे डावे म्हणजे काय? बरं, कडवे डाव आणि उजवं म्हणजे नेमकं आहे तरी काय प्रकरण? हे म्हणून मी समजून घेतलं की डावं काय आणि उजवं काय। तर आपल्या संविधानात असं डावं आणि उजवं नाहीच आहे। त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आहे, सगळ्यांची समान वागणूक आहे, वगैरे वगैरे सगळं काय काय लिहिलेलं आहे। पण कडवं डावं हे असता कामा नये, अमुक किंवा कडवं उजवं हे असलंच पाहिजे असं काहीच लिहिलेलं नाहीये। दहशतवाद किंवा देशद्रोही विरोधी कायदा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे। जो कोणी या मग त्याच्या जात पात धर्म बघू नका, जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोही हाच धर्म लटवा त्याला फासवते, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो। आज पेपरमध्ये बातमी आहे, त्या वसईविरांच्या माजी आयुक्तांना अटक झाली का? त्यांच्याकडे रोकड सापडली। बरोबर आहे। मग मंत्र्याच्या घरी रोकड्याची बॅग दिसली, त्याला का नाही अटक होती? त्याला का नाही अटक झाली? त्याला समज देऊन सोडून देतात, अरे अशी बॅग उघडी टाकू नको, तुमच्याकडे बंद ठेव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।